आपण आपल्या पुनर्विकासाबद्दलचे इमारत प्लॅन पाहण्यासाठी जोडलेलो आहोत। यासाठी आपले ॲडव्हर्टायझिंग विभाग आणि आपले बिल्डर आहेत ते त्यावेळेस, तर सर्वात पहिले मी त्यांचंही स्वागत करतो आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। पहिले मी सुरूची काही करू शकतो होते, मी 5 मिनिटं बोलतो। देशपांडे सर काही बोलू इच्छितात ते बोलतील आणि मग आपल्या प्लॅनवर लक्ष केंद्रित करू। सर्व सभासदांचे हार्दिक स्वागत। आज ही वेळ आता अत्यंत सुंदर अशी आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण आता प्लॅनवरती काम करायला सुरुवात करतो। ओके, आर्किटेक्टनी प्लॅनवरती खूप कष्ट घेतलेले आहे। मागच्या वेळेला आम्ही स्वतःहून काही सजेशन्स आमच्यावरती जे वाटले, जे कॉमन होते, प्लॅन रिलेटेड होते, ते आम्ही त्यांच्याशी डिस्कस करून त्यांनी आता सेकंड टाइम आपल्याला प्लॅन रिवाइज करून दिला। ओके, तर आता या पर्टिक्युलर डेव्हलपमेंट मध्ये आपण काय करणार आहोत, तर फक्त प्लॅन रिलेटेड गोष्टी डिस्कस करणार आहोत। ओके, बाकी जे प्रश्न असतील ते आपण नंतर डिस्कस करू। बिल्डर एरिया रिलेटेड असेल किंवा तुमचे साइजेस रिलेटेड असेल किंवा काही लोकांना लाईट व्हेंटिलेशनचा काही इश्यू असेल, तर प्लॅनिंग रिलेटेड तुम्हाला ज्या काही प्रश्न असतील, इव्हन आपल्याला 150 स्क्वेअर फूट एरिया जास्त देणार नाही, तर त्याचा कन्सेशन रेटमध्ये ते देणार नाही, तर त्याच्याशी रिलेटेड काही असेल किंवा रूमचा एरिया, या सगळ्या गोष्टी तुम्ही आता विचार करून आलेला आहात असा मी गृहीत धरतो। आणि त्या दृष्टीने तुमची प्रश्नावली तुम्ही तुमच्याबरोबर आणलेली असेलच किंवा प्रश्न तुम्ही आता मनामध्ये ठेवा, तुम्ही विचारा सगळे प्रश्न आणि मीटिंग झाल्यानंतर ते तुम्ही सगळे रायटिंग मध्ये आम्हाला द्या। मग त्याच्यावरती आर्किटेक्ट आणि सगळेजण विचार करून द्यावं की कॉमनली नेक्स्ट प्लॅन आपण त्याच्यामध्ये प्रेझेंट करू। ठीक आहे, मी विनंती करतो देशपांडे साहेबांना की याचं नमस्कार आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि बेस्ट लक सुद्धा। त्याचं कारण असं आहे की MOU पर्यंत किंवा पर्सेंटेज पर्यंतचा प्रवास फार सोपा असतो। किती % वाढून मिळणार, काय मिळणार, ते फिक्स झाल्यानंतर खरा प्रवास आता सुरू झाला। म्हणून माझ्या मते कॉंग्रॅच्युलेशन्स पेक्षा बेस्ट लक जास्ती महत्त्वाचं आहे, तुम्हाला नावाला। मी म्हटलं, मी पहिल्या मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या भेटीला त्यावेळेस कदाचित आमच्यातल्या प्रत्येकाला येता नसेल आलं। माझं नाव संजय देशपांडे, संजीवनी ग्रुप मी रिप्रेझेंट करतो। केदार आणि अमित पांडेटकर आणि केदार दोघंही प्रतिहतेश स्वतः बिल्डर आहेत। आम्ही तिघं मित्र आहोत। केदार माझा सक्का मावस भाऊ आहे आणि रोहित माझा मोठा मुलगा। माझा रोल जो राहणार आहे इथे तो मेन कन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन आणि ॲक्च्युअल प्लॅनिंग। त्यामुळे मी फक्त आणि गोवाड सर आणि त्यांची टीम मिसेस गोवाड आहेत। प्लॅनिंगमध्ये मला तुमच्याविषयी 2 शब्द एवढेच बोलायचे होते की एक लक्षात ठेवा, आपण रिडेव्हलपमेंट का करतोय हे विसरू नका। आपण रिडेव्हलपमेंट फक्त जास्ती एरिया वाढवून मिळतोय म्हणून करत नाही आहे। आपण रिडेव्हलपमेंट आहे ते घर वाईट आहे म्हणून पण करत नाही आहे। आपण आहे ते घरापेक्षा काहीतरी चांगलं मिळायला पाहिजे, योग्य मिळायला पाहिजे, यासाठी रिडेव्हलपमेंट करतोय। ते करताना काही ऍडजस्टमेंट प्रत्येकाला करावं लागतात। आज समजा तुम्ही इथे डेव्हलपमेंट नसते झाली आणि तुमच्यातल्या कोणी लोकांनी इथनं फ्लॅट विकला आणि तो जर दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला, तर त्या बिल्डरकडे तुम्ही स्वतःच्या मनाला पाहिजे तसं घर नाही घेऊ शकत। जे अवेलेबल आहे, जे चांगलं आहे, तुम्ही 4 घरं बघता, त्या 4 घरातनं तुम्हाला जे योग्य वाटतं ते घर सिलेक्ट करता, त्या बिल्डरशी त्याप्रमाणे निगोशिएट करता, तो पण तुम्हाला अकोमोडेट करतो। बरोबर आहे। सेम वे केवळ आज हे आपलं प्लॉट आहे, आपलं घर आहे, इथे आपला रोल मालकाचा पण आहे। रिडेव्हलपमेंट मधला एक मोठा मुद्दा सगळेजण विसरतात, ते म्हणजे इथे शत्रू पक्ष आणि मित्र पक्ष नाही आहे। सगळेच मित्र पक्ष आहेत किंवा सगळेच शत्रू पक्ष आहेत, आपल्यावर आहे आपण काय पद्धतीने घ्यायचंय एवढंच लक्षात ठेवा। मी एवढं सांगेन। याचं कारण असं, प्लॅन करताना आपल्या ज्या कन्स्ट्रेंट्स आहेत, आपलं आत्ताचं जे घर आहे ते घर साधारणतः 30-35 वर्षापूर्वी सँक्शन झालं असेल, त्यावेळेसचे बायलॉज वेगळे होते, त्यावेळेसच्या गरजा वेगळ्या होत्या, त्यावेळेसची आपली लाईफस्टाईल वेगळी होती, त्यावेळेसचे कन्स्ट्रेंट्स पण वेगळे होते। आज आता ते सगळं बदललेलं आहे। 35 वर्षानंतर जे काय नियम आहेत
त्याच्यामध्ये जशा आपल्या कम्फर्टच्या गोष्टी अकोमोडेट होणार आहेत, जसं की लिफ्ट आहे, जनरेटर आहे, पार्किंगच्या सुविधा आहेत, पण त्याच्या बरोबरीने काही कन्स्टंट्स पण आहेत. जशा फायर फायटिंगच्या रिक्वायरमेंट्स आहेत, व्हेंटिलेशनच्या रिक्वायरमेंट आहेत, सेफ्टीचे नॉर्म्स आहेत, FSI TDR कंझ्युम करायचे नॉर्म्स आहेत. आणि त्याच्या बरोबरीने एक लक्षात ठेवा, या प्रोजेक्टमध्ये 2 पैसे बिल्डरला मिळाले तरच ते प्रोजेक्ट सक्सेसफुल होणार. नॉर्मल केसमध्ये काय होतं, नॉर्मल केसमध्ये त्या बिल्डरने तो प्लॉट घेतल्यानंतर काय करावा त्याचा प्रश्न असतो. इथे तसं नाही आहे. इथे तुम्ही आणि आम्ही मिळून ही डेव्हलपमेंट करणार आहे. त्यातली कुठलीही पार्टी एक विनर नसणार आहे. इथे असतील तर दोन्ही विनर असतील, असतील तर दोन्ही लुजर असतील. सो जेवढं चांगलं प्लॅनिंग, जेवढं योग्य प्लॅनिंग, चांगलं वाईट असं मी म्हणणार नाही, योग्य प्लॅनिंग म्हणेन, जेवढं योग्य प्लॅनिंग, नियम, 3 पायांवर कुठली रिडेव्हलपमेंटची सक्सेस स्टोरी अवलंबून असते. 1, एकमेकांवरचा विश्वास. 2, त्या रिडेव्हलपमेंट विषयीचा तुमचा अप्रोच किंवा तुमचा ॲटिट्यूड. फक्त पैसे कमवायला बिल्डिंग बांधत नाही किंवा फक्त पैसे जास्त जागा मिळते म्हणून तुम्ही जागा देत नाही आहे. त्यातनं काहीतरी चांगलं घडायचं आहे म्हणून पण आमची टीम प्रयत्न करते आहे आणि चांगलं घर मिळावं म्हणून पण तुम्ही आम्हाला सिलेक्ट केलं आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आत्ताचे बायलॉज, त्यांचे नियम, या प्रोजेक्टची व्हायबिलिटी कशावर डिपेंड आहे. तर या प्रोजेक्टची व्हायबिलिटी जसं तुम्हाला एवढा एरिया आम्ही देणं लागतो त्याच पद्धतीने आम्हाला एवढा एरिया या पद्धतीने विकायचा आहे. आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला सगळ्यांना जे नवीन 50-40 लोक येणार आहेत, जे काय ऍडिशनल फ्लॅट आहेत, त्यांना अकोमोडेट करून घ्यायचं आहे एकत्रपणे. रेल्वेच्या डब्यासारखं आहे. रेल्वेच्या डब्यामध्ये कितीही कमी गर्दी असली तरी नवीन स्टेशनवर चढलेले माणसं आतल्या लोकांना त्रासच वाटतात. एवढं लक्षात घ्या. रिडेव्हलपमेंटमध्ये तसंच होतं. फक्त सगळा डब्बा फुल नाही झाला तर रेल्वे पुढे नाही जाणार, सक्सेसफुल होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच परीने आम्हाला प्रयत्न करायचे आहेत, त्याच परीने तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. या अँगलनी प्लॅनिंग केलंय. आणि बिल्डिंग ही काही आंबा बर्फी नाही आहे चितळ्यांची की 4 काप केले, अर्धा तुला, अर्धा तुला, अर्धा तुला, अर्धा तुला. बिल्डिंग बसवताना प्रत्येक फ्लॅटला योग्य न्याय दिला गेला पाहिजे आणि ती अथॉरिटी गोहाड सर आणि त्यांच्या टीमची आहे. त्या अँगलनी काही प्रश्न, याचा अर्थ असं नाही की आपण काहीच ऐकणार नाही, काहीच अकोमोडेट करणार. जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते आपण अकोमोडेट करायचा प्रयत्न करू. फक्त एवढंच लक्षात घ्या की एक प्रॉडक्ट योग्यरित्या बनवताना त्या प्रॉडक्टला काही नियम आहेत, त्या प्रॉडक्टला काही कन्स्ट्रेंट्स आहेत आणि काही लिबर्टीज आहेत. त्याच्या आतमध्ये राहून जेवढं आपल्याला अकोमोडेट करून घेता येईल तेवढं होईल, वी डेफिनेटली डुईंग. आणि चौथा अँगल जो आत्ता या वॉर नंतर आलेला आहे आणि कोरोनामध्ये आम्ही ऑलरेडी तो बघितला होता. सी, टाइम इज द मनी. ऑलरेडी कोरोना गेल्यानंतर आम्ही मेंटली प्रिपेअर्ड होतो की आता इथून पुढे काही घडू शकतं. सेम वे 4 वर्षानंतर मागच्या 2 महिन्यापर्यंत कोणाला वाटलं नव्हतं वॉरमुळे एवढा दणका बसेल. ऑलरेडी कन्स्ट्रक्शन कॉस्ट 500 रुपये स्क्वेअर फूटनी वाढलेली. महिनाभर RMC बंद होतं. आज रोजी पार्क साईडचं जे आमचं मागे काम चालू आहे, 1 महिना काम बंद आहे पार्क साईडचं. कारण का तर टाईल्स नाही, ग्लास नाही. एशियन पेंट सारख्या कंपनीने आम्हाला पत्र पाठवले की आम्हाला पेंट सप्लाय करता येणार नाही, अजून 1 महिने तरी थांबू. सो हे सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून जेवढा वेळ वाचवून आपण जेवढा फास्ट पुढे जाऊ. मी काय नरेंद्र मोदी नाही उगाच ज्ञान.com वाटायला, पण एवढं मी सांगू शकतो की परिस्थिती सगळीकडे अस्थिर आहे. अशा कंडिशनमध्ये शहाणा माणूस वेळ वाचवून पुढे जाणं कसं जातं याचा विचार करतो. सो तोच आस्पेक्ट डेव्हलपमेंट विषयी सगळ्यांनी ठेवावा. इथे तुम्ही फक्त मालकाच्या भूमिकेत नाही आहात, तर इथे तुम्ही डेव्हलपरच्या पण भूमिकेत आहात. हे लक्षात ठेवून विचार करा आणि एकत्रितरित्या पुढे जाऊ, एवढंच सांगायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. एक गोष्ट सांगायची, आपले धडाडीचे कार्यकर्ते माकडी सर फोन करतो आणि अजून दुसरं महत्वाचं म्हणजे आपण बाकीच्या सर्वांची ओळख झालेली होती. आज आपल्याला नवीनच मिसेस गोहाड आलेले आहेत, की या स्वतः आर्किटेक्ट आहेत. आपण स्वागत
मॅडम एकदा परत प्लॅन्स सगळे तुम्हाला पाठवले आहेत, पण एकदा जस्ट दाखवली सगळं आणि मग तुमचे डाऊट्स जे काय आहेत ते हा प्लॅन पूर्वी आपण बिल्डर प्रेझेंटेशनच्या वेळेला सगळ्यांनी बघितला आहे, पण सोसायटीचे काही सजेशन बिल्डरचे काही इनपुट्स अशा जे आपण रिवाइज केले आहेत, तर मी एकदम रिवाइज प्लॅन्स म्हणजे ऑन फ्लोर प्लॅन्स, इंडिव्हिज्युअल युनिट प्लॅन्स असं सगळं एकदा एक्सप्लेन करते. प्रॉब्लेम नाही आहे, हे ठीक आहे. हा ठीक आहे का? हो तर आपण बेसिकली आपल्या कमर्शियल आणि रेसिडेन्शियल स्पेसेस डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते ब्रॉड या सेक्शन मध्ये बघूया की आपण दोन लेवल्स वरती आता एक्झिस्टिंग जे शॉप्स आहेत ती डिवाइड केली की फ्रंट लेवलला इमिजिएट रोड ऍक्सेसिबल शॉप्स आणि थोडासा प्लाझा क्रिएट करून वरच्या लेवलचे कमर्शियलचे शॉप्स आणि त्याच्यानंतर जो एक ऍडिशनल एरिया क्रिएट होतो तिथे बिल्डरच्या सेलचे काही शॉप्स किंवा कमर्शियल स्पेसेस. असं हे 3 लेवलचं कमर्शियल झाल्यानंतर आपण एक विस्तृत पोडियम क्रिएट केलंय, लँडस्केप पोडियम असेल ते, आणि त्याच्यानंतर 10 रेसिडेन्शियल मजले असेल, एक 6 फ्लोअर्स 6 युनिट पर फ्लोर. हा आपला ग्राउंड फ्लोर आहे. ग्राउंड फ्लोर वरती ही आपली बेसिक एंट्री आहे. इथे डाव्या हाताने एंट्री घेतली, त्याच्यानंतर इकडे मागे थोडं झूम केल्यानंतर आय थिंक बेटर दिसेल. लाईट मुळे नाही ग्राउंड फ्लोर प्लॅन वरती आपण पहिल्या लेवलवरती 10 to 11 शॉप्स घेतलेले, एक्झिस्टिंग 10 प्लस एक्स्ट्रा शॉप, आणि त्याच्यानंतर सेंट्रली तुम्ही बघितलं तर वरच्या लेवलवरती जिथे शॉपिंग प्लाझा असेल आणि कुठले रिटेलिंग शॉप्स असतील त्याला जायला सेंट्रली आपण ऍक्सेस ठेवलेला आहे. एक्सपेक्ट करतो जसं मी इथे एक्झिस्टिंग शॉप्स आहेत आपली पुढची इमिजिएट जे रोड ऍक्सेसिबल शॉप्स आहेत त्याच्यानंतर ओके म्हणजे मी एक स्लाइड असतो ही एक्झिस्टिंग शॉप झाल्यानंतर हा सेंट्रली आपण सिस्टम आहे वरच्या लेवलवरती जायला
जी साधारण या लेवलपासून एक 7 फुटांच्या वर असते, जिथे शॉपिंग प्लाझा क्रिएट केलाय आणि उरलेली रिमेनिंग शॉप्स आपण या वरच्या लेवलवर क्रिएट केले. इथे खालच्या लेवलला त्याच्या खाली आपल्याला पार्किंग स्पेस क्रिएट होते. फिटपासून आपण फोर व्हीलर पार्किंगसाठी यूज करू आणि ही एंट्री करून हा असा आपला 6 मीटर ड्राइव्हवे थ्रूआउट द साइड फॉर फायर टेंडर मूवमेंट, व्हेहिकल मूवमेंट एक्सेट्रा. आणि या इथून आपण खाली बेसमेंटकडे जातो. बेसमेंटला जायला हा रॅम्प दिला. तर बेसमेंटचा प्लॅन बघूया आपण. तर हा आपला बेसमेंटचा प्लॅन आहे. आपण सिंगल बेसमेंटचा प्रपोज करतोय. Details of the basement will be as per the RCC design of the entire building. त्यामुळे आता आपण pit puzzle करणार आहोत असं एक बेसिक कन्सेप्ट आहे. तर हा रॅम्प इथून खाली आल्यानंतर दिस इज द 6 मीटर ड्राइव्हवे फॉर व्हेहिक्युलर मूवमेंट आणि हे सगळं pit puzzle इथे राहील आणि इकडे राहील त्या लोकेशनमध्ये. म्हणजे आपण एकच बेसमेंट लेवल खाली जाणार आणि त्याच्या खाली हे सगळे पीक करू म्हणजे ड्राईव्ह करून जाणार फक्त एकच लेवल खाली जायला लागेल. इथून पार झालं की गाड्या खाली जातात मायनस. म्हणजे गाडीला नंबर ऑफ बेसमेंट्स खाली ड्राईव्ह करून जाण्यापेक्षा एकच लेवलवरती गाडी मूव्ह होईल आणि इथे pit puzzle आपण नंबर ऑफ लेवल्स खाली जाऊ शकतो. हा आपला शॉपिंग प्लाझा प्लस 7 फीट हाईटचा प्लॅन आहे. इथे ही खालची रोड लेवलची शॉप्स आहेत 2 फीट हाईट वरती. त्याला वरच्या लेवलला लॉक वगैरे आहे. म्हणजे टोटल हाईट ऑफ द शॉप इज 4.2 मीटर म्हणजे एक शॉप. आणि ही जी मागची लेवल आहे त्याच्यातून ही उरलेली 8 शॉप्स आपण या प्लाझामधून ऍक्सेस केले. त्यांचं पण हाईट इज 4.2 मीटर 14 फूट. ही एक इंटरमिजिएट लेवल आहे म्हणजे ही जी 14 फुटाची हाईट ज्या शॉप्सला आपण दिली आहे त्या लेवलवरती आपल्याला इथे ऍडिशनल कमर्शियल स्पेसेस मिळतात की त्याच्यासाठी आपल्याला इन्कॉर्पोरेट करता आले. तर त्या आहेत लँडस्केप टेरेसेस. हे बेसिकली असं प्लॅनिंग आपण अशासाठी केलं आणि 2 लेवलचे शॉप्स अशासाठी घेतले की टू हॅव अ बेटर विजिबिलिटी टू द रेड साईड शॉप्स. म्हणजे फक्त दुकानांची ही पुढची फ्रंटच्या लाईनला विजिबिलिटी नाही तर बाकी मागच्या ह्या शॉप्सला पण चांगली आणि आपण ती एक लेवल वर पण घेतो. म्हणजे ही जर का 2 फूट मारे तर ही त्याच्यापेक्षा प्लस 7 फीट लेवलवरती आहे. सो दॅट दे विल गेट द रिक्वायर्ड विजिबिलिटी फॉर देअर बिझनेस. आणि त्याच्यासाठी तो अँगल पर्पजली तसा डिझाईन केला. हा शॉप कमर्शियल स्पेसेसचा फ्लोर आहे. हा बिल्डर सेलसाठी ऑफिसेस इथे डिझाईन केले. दिस विल बी द पार्ट ऑफ द एंटायर कमर्शियल दॅट वी आर प्रोपोजिंग. From here, residential floor start. पहिला हा जो फ्लोर आहे ते याला आपण सगळ्याला एक पोडियम लँडस्केप पोडियम पहिले डिझाईन करतो की ऑल दीज स्पेसेस विल बी कन्वर्टेड इनटू लँडस्केप एरियाज. आणि त्याच्या ज्या काहीतरी ह्या एरियाज या कॉमन एरियाज आहेत. ऑल्दो दे आर कॉमन वी प्लॅन टू कीप देम नॉन ॲक्सेसिबल फॉर द सेफ्टी पर्पज. आणि व्हिज्युअल एक त्यांनी अपीलिंग व्ह्यू दिले सगळ्या फ्लॅट्सला आणि प्रोजेक्ट केला लँडस्केप एरिया त्याच्यासाठी असं प्लॅन केलंय. आता या लेवलवरती बघितलं तर आपल्याला 6 युनिट्स डिझाईन केली. की पुढे 1, 2, 3, 4 या युनिटचे इंडिव्हिज्युअल प्लॅन्स आहेत तर पुढे ते नंतर बघता येतील. आणि बॅक साईडला हे 2 युनिट्स आहेत. तर साधारण 3 युनिट्स आहेत. थीज आर 51 स्क्वेअर फीट एरिया. ही थोडीशी लार्जर एरियाची युनिट्स आहेत तिकडे. इव्हेंच्युअली ते आर ऑल्सो इवन कन्वर्टेड टू द 51 कॅटेगरी ऑफ द फ्लॅट्स. आणि हे मोठे 3 BHK चे युनिट्स डिझाईन केले. ऑलमोस्ट 1250 स्क्वेअर फीट एरियाचे हे 3 BHK युनिट्स आहेत. आणि these are the 2 सर्व्हिस फ्लोर्स.
इथे आपल्याला स्टेअरकेस विथ 2 लिफ्ट्स, वन इज सर्व्हिस एलिव्हेटर, स्ट्रेचर साईज आहे आणि इकडे आपला फायर पॉवर हे फॅसिलिटीज आणि फायर एलिव्हेटर. हा सेम आपला टिपिकल फ्लोर आहे, फक्त आपण या इकडची एक म्हणलं जसे की आपली 1100ची युनिट्स डिझाईन केली आहे ती टू सूट द सोसायटीज रिक्वायरमेंट ऑफ 850 स्क्वेअर फीट आपण तिला कन्वर्ट केले त्या युनिट्सना बाय रिमूव्हिंग वन रूम फ्रॉम ईच युनिट. वी हॅव कन्वर्टेड इनटू 850 स्क्वेअर फीट युनिट. त्याचा एक डिटेल प्लॅन पुढे आहे तो एक्सप्लेन करू. थर्ड फोर फिफ्थ सिक्स 5 फ्लोर आहे त्याला कोणते सगळे फ्लॅट 850 वन सगळे फ्लॅट्स प्रॉपर 2 सेकंड आहे. बेसिकली सोसायटीचे 30 फ्लॅट रिक्वायरमेंट आहे या साईडचे सगळ्या. typical plans है with front all units of 850 or square and back units of 1250 approximately. ह्याच्यात पण सेम समोरचे सगळे युनिट 850 आहेत. 7th फ्लोर आहे त्यामध्ये रेफ्रिजरेटर दिला आहे ॲज पर BMC नॉर्म्स. रेस्ट ओनली 3 BHK युनिट्स आहेत. From 8 onwards, आपण ही कॉर्नरची युनिट्स आहेत ती परत 1100 ची कन्वर्ट केली. These 2 units. So central 2 units will go 850 square feet area. आणि कॉर्नरची जी युनिट्स आहेत ती 1100 square feet 3 BHK ची युनिट्स आहेत. आणि आमची आपली टिपिकल युनिट्स आहेत ते 1250 square feet. So this is the terrace plus amenity floor. तर आपण सगळे आपले रेसिडेन्शियल फ्लोर्स 11 पर्यंत जातात. त्याच्यानंतर या पुढच्या साईडला आपण ओपन एमिनिटीज दिलाय टेरेस वरती आणि हा बॅक साईडला दिस इज अ सोसायटीज हॉल. इथे छोटी पॅन्ट्री दिली आहे, टॉयलेट दिलाय आणि हा एरिया आपण 2 प्लेस बेडरूम्स दाखवले इकडे. तर हे सोसायटीचं ऑफिस ठेवलंय आणि हा एक कॉमन एरिया म्हणजे मल्टीपर्पज युटिलिटी एरिया सारखा हा दिलाय. म्हणजे कॅन बी यूज फॉर इंडोर गेम्स किंवा काही स्मॉल लायब्ररी वगैरे कन्वर्ट करण्यात आणि हे सगळं जे ओपन ॲक्टिव्हिटीज आहेत दॅट कम्प्राइजेस ऑफ इथे आपण प्ले एरिया दिलाय, इकडे ओपन जिम दिलाय आणि इन बिटवीन लँडस्केप एरिया विंग सेटिंग वगैरे असं इन्कॉर्पोरेट केले. थोडासा हे आपल्या दिसते. जिम इकडे जिम दिले या साईडमध्ये आपण. त्याच्यानंतर हा इन बिटवीन हा पार्कवे आपला आहे पेव्ड एरिया दिले आणि या पॉकेट्समध्ये आपण लँडस्केप विथ सिटिंग दिलंय. आणि कडच्या एरियामध्ये आपण प्ले एरियासाठी काही सेफ्टी नॉर्म्स म्हणजे फॉलो करतील अशा टाईपचे इक्विपमेंट्स आपण इकडे इंट्रोड्यूस करू शकतो. असा प्ले एरिया दिलाय. आमचा ह्याचा एक दाखवून दिला आहे. तर हा मल्टीपर्पज हॉल दिला आहे. दिस इज अराउंड साइज 30 फीट बाय 37 फीट असा जवळजवळ 1500 ते 1600 स्क्वेअर फीट असा हा हॉल राहील ऑलमोस्ट विथ टॉयलेट्स या हॉलमध्ये आणि इकडे स्मॉल पॅन्ट्री असा आपण मल्टीपर्पज हॉल दिला आहे. या साईडला आपण या 2 गेस्ट रूम्स दिलाय. गेस्ट रूम विथ अटॅच टॉयलेट, गेस्ट रूम विथ अटॅच टॉयलेट आणि एक सोसायटीचं ऑफिस दिलंय आणि हा एक कॉमन एरिया आहे फॉर मल्टी युटिलिटी एरियाचा प्लॅन करून. आता इंडिव्हिज्युअल युनिट प्लॅन्स वरती थोडंसं हे करते झूम करून दाखवते. हे प्लॅन्स आहेत हे 2 सेंट्रलचे जे युनिट्स आहेत
हे हायलाइट केलेले ते 851चं हे प्लॅनिंग आहे. तो आपण कॉमन पॅसेज म्हणून दाखवतो. This is the entrance lobby given to have privacy आणि can be used to accommodate various वेज टू रॅक म्हणा किंवा अजून बाकी थोडंसं स्टोरेजचे फ्लॅटमध्ये इतर ठिकाणी अकोमोडेट होऊ शकते तसं होऊ शकेल. त्याच्यानंतर वी आर गिवन दिस लिव्हिंग प्लस डायनिंग रूम. दिस इज सफिशियंट म्हणजे लार्ज साईज आहे टू अकोमोडेट लिव्हिंग एरिया ऑल्सो अँड डायनिंग एरिया ऑल्सो. दिस इज 17 फूट 9 इंच बाय साधारण 12 फूट अशी लिव्हिंग डायनिंग एरिया आहे. त्याच्यानंतर त्याला ऍडजस्टमेंट हा सिट आउट आहे. सिट आउट इज ऑलमोस्ट 7 फूट 8 फूट बाय 7 फूट असा अप्रॉक्सिमेटली आहे. त्याच्यानंतर दिस इज द किचन. किचन वी आर पर्पजली गिवन विथ पॅनल होतात फॉर अ बेटर फंक्शनॅलिटी आणि ड्राय अल्कनी दिलेली आपण. तर एंटायर किचन एरिया इज ऑलमोस्ट 8 फूट बाय 12 फूट including this ड्राय अल्कनी. त्याच्यानंतर ही आस्पेक्ट म्हणजे ही कॉस्ट बेडरूम आहे. कॉमन बेडरूम इज अराउंड 10 बाय 10 आणि ही मास्टर बेड इज ऑलमोस्ट 11 बाय 14 वगैरे अशी आहे विथ अटॅच टॉयलेट ऑफ 4.5 फूट बाय 7 फूट. आणि त्याला आपण एक ऍडिशनल सिट आउट केलाय म्हणजे इन ऍडिशन टू द सिट आउट ऑफ लिव्हिंग रूम आपण बेडरूमला पण सिट आउट केलाय. तो मल्टी युटिलिटी सारखा ऍड करू शकतो. तर हा आपला 851चा सोसायटीचे जे युनिट्स आहेत त्याचा आपला टेंटेटिव्ह हा प्लॅन आहे. ही युनिट्स दोन्ही समोरच्या साईडला हॉस्पिटल आहेत. एक 1100चं युनिट आहे. साधारण तुम्ही बघितलं तर हे या इकडे लेफ्ट हँड साईडला आहे. दोन फ्रंटेज आहे त्याला आणि त्याचं साधारण 3 BHKचं युनिट आहे. लिव्हिंग किचन हे किचन आणि हे डायनिंग आणि 1 कॉमन बेडरूम आणि 2 मास्टर बेडरूम विथ टॉयलेट्स. याला एंट्रन्स लॉबी म्हणून आपण ऍक्सेस करतो. मेन पॅसेज आहे आपला बाहेर आउटर पॅसेज त्यावरून आपण ऍक्सेस करतो एंट्रन्स लॉबी म्हणून. लिव्हिंग इज यूज आपल्याला 2 बाय 18 फूट विथ अटॅच बाल्कनी ऑफ ऑलमोस्ट 11 बाय 5 फूट आणि त्याच्यानंतर किचन डायनिंग आणि 3 बेडरूम्स असे बेसिक 1100 युनिट. Similarly, right hand side आपण almost similar unit आहे but with little dimension changes due to wide staircase आणि staircase तर पुढे ह्याच्यात minor changes आहेत internal unit मध्ये. पण हे पण 1100 unit आहे सेम. हा एंट्रन्स लॉबी मधून ऍक्सेस आहे आपली कॉमन पॅसेज आहे. त्याच्यानंतर हा लिव्हिंग रूम आहे. हे डायनिंग विथ इकडे किचन ड्राय अल्कनी. एक कॉमन रूम आणि 2 मास्टर बेडरूम्स विथ अटॅच टॉयलेट आणि 2 बाथरूम असा हा या उजवीकडच्या कोपऱ्याचा हा असा प्लॅन आहे. ही साधारण ऑलमोस्ट 1272 स्क्वेअर फुटाची ही BHKचा प्लॅन आहे. ही लेफ्ट साईड आहे 2 युनिट्स. इथे तुम्हाला या तुमच्या दाखल्याप्रमाणे दुसऱ्या लोकेशनला त्याचा प्लॅन याला पण इथून कॉमन आपल्या पॅसेज म्हणून ऍक्सेस आहे. त्याच्यानंतर तिथलं लिव्हिंग रूम मोठ्या एरियाचा फ्लॅट आहे त्यामुळे लास्ट लिव्हिंग रूम दिलाय. टाईप ऑफ हे त्याला. त्याच्यानंतर डायनिंग स्पेस the kitchen with dry balcony आणि as said की 2 master bedrooms with attached toilet and single common bedroom with common toilet.
हा असा याचा प्लॅन आहे. टोटल देणार इज 1272. आता हे प्लॅन्स आहेत त्यांचं लोकेशन हे कॉर्नरचं आहे आणि हे आपण 3ऱ्या मजल्यापासून ते 7व्या मजल्यापर्यंत हा प्लॅन म्हणजे मॉडिफाय केला टू सूट द सोसायटीज रिक्वायरमेंट ऑफ अराउंड 850. हा थोडासा जास्त आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे जास्त 865. तर ह्याच्यामध्ये पण एंट्रन्स लॉबी विथ लिव्हिंग किचन डायनिंग आणि 2 बेडरूम दिले. त्यांनी वन ऑफ देम इज मास्टर बेड कॉमन टॉयलेट. हा या लोकेशनला येईल कॉर्नरला आणि तो 3रा मजला ते 7वा मजल्यापर्यंत अशी युनिट्स असतील. आपण सिमिलरली आपलं उजव्या साईडचं जे युनिट आहे that has been converted into unit of around 850 square feet. त्याच्यात पण entrance lobby नंतर living room, dining space, त्याच्यानंतर kitchen and a common room and a master bedroom with a common toilet. These units also will be from 4th to 7th floor. हे मोरली सगळे युनिट्स आणि फ्लोर प्लॅन्स एक्सप्लेन केलेले. जर का समजा परत रिव्हिजिट करायचे असेल स्लाइड आणि काही परत दाखवायचं असेल तर प्लॅन अजून काही कॉमन वेरीज म्हणजे आम्हाला सोसायटी पाठवलं त्याचा ॲड्रेस एक तर कसं की ह्या लेवलमध्ये हा पार्सल ऍक्च्युली चांगला म्हणजे हे चांगला मोकळेपणा येतो. हा जवळ 30 फूट बाय 5 फूटचा असेल आणि हे आपण सगळं सिमेट्रिकली डिझाईन केलं आणि ह्याला ही जी एरिया लॉबी केली त्याच्यामुळे जरी इथे ते दरवाजाजवळ कधी वाटत असले तरी शूरॅक वेगळा आणि एंट्रन्स लॉबीमध्ये या हॉल आणि डायनिंगची प्रायव्हसी तो डिझाईन मध्ये दुसरं एक होतं की बेसिन हे नॉर्मली आम्ही वर्किंग ड्रॉइंग मध्ये करतो. कॉमन बेसिन आपण बाहेर घेतो ते दाखवताना आपण आता असं दाखवलेलं आहे पण ते बाहेर बेसिन आपण घेऊ शकतो किंवा दादर देऊ. तसं काही लोक असं पण करून घेतात त्या मिळत नाही ते बाहेर आणि व्हेंटिलेशन ऍक्च्युली आपण ते राईट आणि दिलेलं आहे त्यामुळे सेंट्रल प्लॅन्सला पण सगळ्याच व्हेंटिलेशन आणि लाईट इथे आपण काय करणार हा पैसा इथे ओपन राहील इथे फक्त ज्या टॉयलेट्स आहेत इथे असं आपण स्क्रीनिंग करू आणि हे ओपन राहील त्यामुळे लाईट आणि याला काही इश्यू नाही. इथून पण तुम्हाला व्हेंटिलेशन आहे आणि एक मला जर डाऊट होता इथे ही बाजू इथे आपण वॉल दाखवणार त्यामुळे याचा डायरेक्ट त्याचा काही संबंध तुमचे काही डाऊट्स असतील तर तेव्हा सजेशन काही आठशे एक परत एकदा एक्सप्लेन एक आधी डाऊट बरोबर हे कसं आहे तेव्हा ऍक्च्युली तो एक्झॅक्टली 52 चा तुम्हाला मिळेल. नाही बरोबर आहे इथे आता प्रेझेंटेशन मध्ये 847 दाखवत आहे पण 3-4 फरकच फरक आहे. तो इथे ते मॅडम ऍडजस्ट करून ते रिवाइज ड्रॉइंग पाठवलं एक्झॅक्ट तुम्हाला आणि मोजल्यावर सुद्धा तेवढाच मिळेल आणि ड्रॉइंगला पण त्याचा इश्यू नाही.
2 BHK 3 BHK खूप पगार आहे. रोड साईडला 2 BHK आहे ना. हा आता आपण कसं केलं की हे सेंट्रली 2 BHK ही लाईन आहे प्लस हे असे 20 फ्लॅट असतात आणि सोसायटीची जी रिक्वायरमेंट आहे आणि काही जणांना मोठे पाहिजे तरी 30 फ्लॅट 2 BHK लागणार आहे. तर म्हणून आपण काय केलं की हे 20 आणि हे 2 असं थर्ड फ्लोअर कसं तर तिसऱ्या मजल्यापासून 7व्या मजल्यापासून ही अख्खी लाईन 2 BHK आणि एका फ्लोअर किती फ्लॅट आहे? 2 BHK एका फ्लोअर. एका फ्लोअरला टोटल आपले 6 फ्लॅट आहेत 2 BHK नाहीतर 2 किंवा 4 म्हणजे काही फ्लोअरला मधले 2 आणि काही फ्लोअरला समोरचे 4 2 BHK असतात. आणि बाजूला डिस्टन्स हा इथे समोर फ्लॅट आले तर आपले किती लोक इथून हा जिल्ह्यापासून इथे साधारण 25 फूट आहे आणि हे साधारण 10 फुटाचं डिस्टन्स आहे. आज सगळं होत नाही ना. तुला चाळीस होत नाही. तुम्ही डिस्टन्स विचार नाही एकदा कसं माहिती आहे का इथून डायरेक्ट आपण ही याची एंट्रन्स होईल याची आता हे 2 काही जणांचं असं म्हणणं होतं जवळ आहेत पण ऍक्च्युली लॉबी असल्यामुळे काय माहिती आहे की इथे जरी माणूस उभा आहे तर इथली काय विचार बद्दल माहिती आहे. नाही उलटी ही अशी मोठा पॅसेज असल्यामुळे तो त्याचे ओपननेस येतो पण हे दुसरं ढग ओपन आहे आपलं इथलं ढग त्यामुळे लाईट व्हेंटिलेशनचं म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे आमच्या अनुभवात आधी काही बिल्डिंग्स मध्ये जिथे मोठे पॅसेज आता मोठे पॅसेज ऍक्च्युली आम्हाला कॉस्टली आहे पण जे पॅसेज जिथे मोठे दिले गेले तर लहान बिल्डिंग पेक्षा ते मोठ्या त्या बिल्डिंगला म्हणजे चांगले वाया जाणं आमचा म्हणजे लॉस होतो एरिया वाया जाणार पूर्वी पॅसेज फ्री ऑफ पैसा असायचे हा जो जुना प्लॅन सँक्शन आहे तो पॅसेज जे होते बिल्डिंग फ्री ऑफ पैसा असायचा पूर्वी टेरेसेस पण फ्री ऑफ पैसा होता आता सगळं तुझं पूर्ण फ्रेम आज सगळं पैसा आणि लिफ्ट मशीन रूम पासून स्टेअरकेस पासून तुमच्या सगळं एफएसआय मध्ये जे काय घ्यायचं तुम्ही पैसे देऊन ते एफएसआय घ्या. आता हे जसे ढग दिसत आहेत हे ढग आपण स्पेसिफिकली मोठे केले म्हणजे व्हेंटिलेशन त्याची रिक्वायरमेंट असं आर्किटेक्टच्या त्यामुळे पॅसेज आम्ही एवढे मोठे दिले व्हेंटिलेशन एक प्रश्न आहे की 8व्या वर्षात तुम्ही याची हवी असतील म्हणजे एका फ्लोअर साधारण 3 ते 7 पर्यंत फ्लॅट सगळे तुम्ही समजा मला 851 वाल्याचा कॉर्नर हवा असेल काही तो ऑप्शन केले नाही तिसरा ओव्हरऑल द बिल्डिंगच्या डिझाईन आणि सिमेंट मध्येच नाही माझा प्रश्न असा आहे जर तो 8व्या मजल्यावर तुम्हाला 2 BHK हवे असेल 851 तर they have only options of central 2 BHK there is no option of corner 2 BHK right so आम्हाला लिमिटेशन्स आहेत ज्यांना कॉर्नरचे 2 BHK आहेत आम्ही फक्त 7व्या मजल्यावर कसं माहिती का आपलं लिमिटेशन आहे पण आपलं अधिक कमर्शियल आपली राईट आहे साखर ही बरीच वरती आहे तुमचं स्टार्ट थर्ड पासून होत आहे म्हणजे 2 BHK म्हणजे कॉर्नरचा थर्ड फ्लोअर लावता दॅट इज ऍक्च्युली 6th फ्लोअर असं तशी ती हाईट माझा जो चॉईस आहे पॉइंट इज की 8व्या मजल्यावर तर आम्हाला कॉर्नरला चॉईस नाही रिस्पेक्ट ऑफ फ्लोअर आणि खाली जाते इट्स ओनली अप टू 3 to 8 or 3 to 7 actually otherwise one day and same left side वर 8व्या मजल्यावर म्हणजे 8व्या मजल्यावर आम्हाला ऑप्शन आहे 2 BHK आणि कॉर्नर राईट टिपिकल आहे 8 पासून
हा टिपिकल फ्लोर आहे 8 ते 11 मध्ये हा 8 ते 11 मजल्याचा हा टिपिकल फ्लोर प्लॅन आहे ज्याच्यामध्ये सेंट्रल युनिट्स ही 851 ची आहेत आणि ही गव्हर्नमेंटची युनिट्स आहेत ती फक्त 1100 च्या वर डिस्ट्रीब्यूट करतो फ्रॉम 8 to 11 फ्लोर्स आणि मागेपर्यंत आधी होती त्याप्रमाणे 1272 ची ही युनिट्स आहेत ही युनिट्स महिलांचा प्लॅन म्हणून एक्सटेंड करते पण बेसिक जी एक्झिस्टिंग सगळी जी शॉप्स आहेत पेंडिंग नंबर ऑफ शॉप्स ते आपण 2 लेवलवरती स्प्लिट केले टू गेट बेटर विजिबिलिटी टू देम तर पहिली जी आपली लेवल आहे रोड पासून ऍक्सेसिबिलिटी इथे आपण सेट करतो तर या सगळ्या किती दोन फुटबॉल असतील ही शॉप्स इथे टोटल 10 to 11 नंबर ऑफ ही शॉप्स आहेत आणि त्याच्यानंतर आपण सेंट्रली वरती जातो या प्लाझामध्ये एंटर करतो हा या दुकानापासून 7 फूट वर आहे आणि ती दुकानाची आपण मुद्दाम अलाइनमेंट अशी अँग्युलर घेतली सो दॅट वन्स या शॉपची हाईट एकदा संपली की त्यांना या अँग्युलरची विजिबिलिटी मिळेल त्यामुळे आपण ही शॉप्स अशी तिरकी आणि अँगलमध्ये घेतली इथे 8 शॉप्स आहेत उरलेली तर मोस्टली जी बॅक साईडला होती शॉप्स ती या 8 मध्ये कव्हर होतात ही साधारण रोड साईड किंवा फ्रंट जी एक्झिस्टिंग होती ती इथे कव्हर होतात असं ओव्हरऑल एक सांगेल 85% increase आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं कारण प्रत्येक शॉप वेगवेगळे आहे आपण एक्झिस्टिंग सगळं शॉप्सचे एरियाज एरिया जे आहेत ना, ते एरियाची लिस्ट आपण लिहिली होती आणि आपण क्रॉस चेक पण केलं होतं तर जी एरियाची लिस्ट आपल्याला आली त्याच्यावर 85% इन्क्रीज दिली कारण आमचं असं झालं की काही शॉपला इन्क्रीजच नाही अगोदर आपल्याला सांगायला की कार्पेटवरती इन्क्रीज होईल कार्पेट एरिया आहे की नाही एका शॉपचा तर आता वाढी दिसलं ती केली गेली नाही कार्पेट तुमचा जो एक्झिस्टिंग आहे ना त्याला वाढीव 85% मिळत असतं कार्पेट त्याचं कॅल्क्युलेशन नाही आहे 392 कार्पेट इम्प्लिमेंट आता वाढीव 388 आहे म्हणजे कमी वाढीव नाहीच म्हणजे मला काय म्हणायचं तुमचा जो कार्पेट आहे ना तो मधून जेवढा असेल त्याचा एक्झॅक्टली 85% तुम्हाला असेल त्यामुळे आता आयदर ते सर आम्ही आता डिस्कस करतो सगळंच डिटेल्स आपल्याकडे काहीच शॉप नंबर कार्पेट 190% पकडायचं बरोबर किती होते तुम्ही सांगा आणि तुम्ही किती दिले 190 plus 85% केला पाहिजे राईट आपल्या लिस्ट
आणि increase ते 14.50. आता स्मार्ट लिस्ट आहे मला ना, काय वाटतंय की एकदा मी क्रॉस चेक करते 210 तुम्ही दाखवतास. एक 5A असा एक शॉप आहे म्हणजे त्याचा कार्पेट 13.86 सर म्हणून आम्ही ऍक्च्युली चार्ट मागितले होते की कार्पेट 85% अंतराचं पण आपला एमओच्या लास्ट एनेक्स सगळ्यांचे ऍक्च्युअल आणि तेव्हाही त्यांनी होत नव्हतं तेव्हाही आम्ही हा पॉईंट मांडला त्यानंतर आम्ही नाही, पण तो इकडे आहे ना, तो आता मी तो सोबत आता ह्याच्याची लिस्ट आहे शॉप नंबर 3 त्याच्यात 149 असा तुमचा कार्पेट आहे आणि त्याच्यात इन्क्रीज करून आम्ही 25.64 म्हणजे आपण जाणार किंवा सुप्रमाणे जाणार as per the actual कारण आपण तेवढ्यासाठी पैसे पण आपण घेतले ना next to a build up असतो. नाही कार्पेट पण आहे अग्रीमेंट मध्ये कार्पेट पण आहे पण आमच्या अग्रीमेंट मध्ये कार्पेट पण मेन्शन आहे आणि बिल्डअप पण मेन्शन आहे कार्पेट मॅडम कसं ऍक्च्युअली व्हेरीफाय करतो जो आहे किती आता सगळ्यांचे जर का आपण अग्रीमेंट प्रमाणे सांगतो सुद्धा आपले अग्रीमेंट आपण प्रमाणे agreement प्रमाणे जातच नाही पण ऍक्च्युअल कार्पेट प्रमाणे सर ऍक्च्युली सगळ्यांचे वेळ नव्हता आपण जर त्या मीटिंगच्या नंतर आताच बसू शकलो तर बरं होईल कारण मी नंतर असं पुश करू नाही तो ऍक्च्युअल कार्पेट आहे त्याच्यावर आपण बोलूया आता ते अग्रीमेंट प्रमाणे सगळ्यांचे जर होत असेल तर आपले अग्रीमेंट प्रमाणेच पाहिजे आपण अग्रीमेंट प्रमाणेच पैसे भरले सगळ्यांच्या बाबतीत शंका असते त्याला एक केस सगळेजण इंडेक्स टू हा प्रमाणे आणि सगळ्या शेवटचं तसं नोंदणीच्या वेळेला तर तो बिल्डअप म्हणून कन्सिडर करते होते विषय असा आहे की ऑन साईडवर किती करतोय आपण तुम्ही सगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन करून बघा त्यांनी जो मेजरमेंट घेतलेला प्लॅन त्याचा एरिया किती आहे तुम्ही स्वतः जाऊन मेजर केला असेल तर तो किंवा एकदा मेजरमेंट केला तो टार्गेट एरियावरतीच हे काम करणार आहे जे ऑपरेशन ऑन साईड मोस्टली त्यामुळे तुम्हाला 85% कधी कधी कसं होतं टाईप एरर असतात इंडेक्सला होत नाही इंडेक्सला फायनल दुसरी गोष्ट आमचा आता जॉबचे जो रेंज आहे तो आमचा 10 कोटीच्या वरती आता हे 9.2 तो एक मुद्दा आहे की त्यांचं वेळेचा शॉप जे आहे एक्झिस्टिंग आहे ते 10% जर आमच्या इथे 10 कोटीच्या वर न्यायला पाहिजे तर तुम्ही चांगले खूप कमी केला म्हणजे आणि बेसिकली असं आहे की ऍक्च्युअली मावळाच नाही Basically, not the shape of the side, but the job बरोबर आहे बिल्डरकडे त्याला 14 फुटचा दिलं मला कळालं नाही शेवटचे इकडे
शॉप आहे. हा, ही 2 शॉप आहे, तुम्ही सांगता. त्याचा area जास्त आहे. शॉपची जेवढी एरिया आहे Area. आता नेमकं सुद्धा आपल्या इकडे जिने हा कोण नाकावर जावा. साहेब, हा पहिल्या शॉपचा जो एरिया आहे ना, तो माझा इकडचा 4 नंबरचा आणि 5 नंबरचा शॉप आहे. ठीक आहे. ठीक आहे, ते तुम्ही म्हटलं असं वेट जर आपण एकदा परत आम्ही निघू असं कसं एरिया आहे. म्हणजे जो पहिल्या शॉपचा आहे तो त्या इकडचा शॉप आहे. ते नीट आहे. म्हणजे ह्याचा तुमचा किती नंबर आहे? माझा 4 आणि 5 आहे. 3, 4, 5, 6. 3, 4, 5, 6. आणि हे करता येईल, हे स्क्वीज होईल याच्या बाहेर आपण एकदा बोलू ना काय कसं झालंय की जो फर्स्ट शॉप आहे तो साधारण 4 आणि 5 नंबरला असेल. तेवढा शॉप आहे. ठीक आहे, वेट्स मध्ये आम्ही फर्स्ट शॉपचा जो एरिया केलेला असेल तो 4 आणि 5 ला तेवढाच आहे असं मला वाटतं. ठीक आहे, एरिया वाईज वेट आणि त्यांना चेक करायची म्हणजे वेस्ट करता येईल एकदा परत करण्यात. जी एक्झिस्टिंग बिल्ड आहे ती मेंटेन करू. आणि पहिली जी शॉप्स आहेत जी आपली एक्झिस्टिंग बिल्ड आहे ना प्रत्येक शॉप तुमची मेंटेन करू. सर अजून एक प्रश्न होता. आमचं ते शॉप नंबर 11 आहे ते ऍक्च्युली क्लिअर चौकोन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये लिफ्टची लिस्ट येते ती असायला नाही पाहिजे. म्हणजे लिफ्टमुळे ती जी निश आहे ना तर त्या पुढच्या एरियाचा काही उपयोग होत नाही तसा. ते लिफ्ट ही त्या चौकोनाच्या बाहेर पाहिजे. ही बिल्डिंग आहे आपली जी इतर शॉपची आहे किंवा जाणारे गाव वगैरे आहे ती ह्याची पण समजलं म्हणजे ही जी वेट उरलेली आहे वेस्ट ती जी एक्झिस्टिंग शॉपची आहे तेवढी आहे का? टोटली एक्झिस्टिंग आणि मला अजून एक विचारायचं होतं की ह्याच फ्लोअरला तुमचं ऑफिस स्पेस अजून आहेत का? आणि मगाशी एक कोणत्या साईडला खोली आहे? अजून एक दाखवला हा ह्या 2 कुठल्या लेवलला आहे? या 14 फुटाच्या वरच्या लेवलला आहे म्हणजे समोरची शॉप त्याच्या मिडला आहे आणि त्याच्या 4 दाखवल्या त्या ह्याच्याही वर. राईट साइडचे 2 BHK आहेत ते आय गेस ते सगळे एका जागी फॅशन आहेत. ते एक साइड एका साइड ऍक्सेस आहे ना आता आम्हाला डायरेक्ट शॉप प्रत्येक शॉपला वेगवेगळा ऍक्सेस आता इथे दाखवताना एंट्री आणि एक्झिट आपली लाईन आपलं सगळं शॉपिंग सरळ रस्त्यावर आहे. तेव्हा ही सगळी आणि या ही लाईन इथून आधी आपण बघूया काय बसतंय नाही पण चाळीस फूट तरी किती 40 आपण ह्याच्यावर टेरेस हाईटवर येतात तशी हा जो एंट्रीचा बनवा रेसिडेन्शियल साठी हा रेसिडेन्शियलचा इकडून आहे आणि तिकडून एक्झिट आहे. हा इकडून तिकडून दाखवतो शॉपिंग साठी कम्प्लीट होतो नाही प्लाझामध्ये जायला वेगळ्या फीचर्स हो मागे त्याला एंट्री कुठून आहे?
प्लाझाच्या लिफ्टची एंट्री प्लाझामध्ये तिकडे त्याला मिनिमम करावं लागेल किंवा आपण नाही म्हणजे बॅक साईड एंट्री देऊ. backside entry आहे का ground floor वर नाही entry आहे? त्यामुळे काय आहे, पार्टी पण बाकी बंद. लोकांना जिना करूनच तिथे यायला पाहिजे असं नाही. आपण दोन लिफ्ट दिलेलं ह्या ज्या लिफ्ट आहेत ना ह्या त्या प्लाझा करतात आणि ह्या रेसिडेन्शियल म्हणजे ह्या आपल्या कमर्शियल लेवलला बंद होणार आहे. आणि पायऱ्या न चढता lift ला access. हो डायरेक्ट पार्किंग आणि कमर्शियलच्या कमर्शियल लेवलला बंद होणार. आता रेसिडेन्शियलचे काही संबंध नाही. रेसिडेन्शियल बाकी दोन सेपरेट येतात. आणि या कमर्शियलच्या लिफ्ट तुमच्या ऑफिस स्पेस वरच चालतात. शॉप रिलेटेड करायचं. आपण थांबून बोलू. हे तो आहे. सॅमसंगला बदल नाही. Possible असेल तर मी करू शकतो. पॉसिबल असेल तर आम्ही करू शकतो. त्याचं पण आम्ही ड्रॉइंग केलं होतं. आणि थोडा शॉपचा एरिया कमी होतो रिक्वायरमेंट असेल तर ते देऊ नाही, पण कुठल्या शॉपला ते पॉसिबल आहे ते तुम्ही सांगू शकाल का? नाही होईल. सगळ्याला पॉसिबल होईल. सगळ्याला पॉसिबल होईल. जरी एरिया कमी झाला काय तरी सगळ्या शॉपच्या वरती फ्लॅट आहे म्हणजे पॉसिबल आहे. होऊन जाईल. सिर्फ बिल्डिंग पे डिसाइड करेंगे, बाकी प्लान नहीं है. रास्ते आता जे प्लॅन तुम्ही आहात एक्झिस्टिंग मध्ये आपल्याकडे कमर्शियल 14% आसपास आहे आणि नवीन किती पर्सेंटेज तुम्ही सांगू शकता कमर्शियल टू रेसिडेन्शियल रेशो शॉप्स आपल्या एकच वाढणार आहे 18 ते 19 आणि ऑफिस वर आपण स्पेस पण आहे ना हा एक शॉप्स नंतर आपण एक फ्लोर आपला ऑफिसेसचा ते घेतात रेशो आपण 25% पेक्षा जास्त होतो 25% पेक्षा जास्त होतो मॅक्स आम्ही काढलं 20% 15 to 20%. मॅडम नंबर शेअर करते. ठीक आहे आणि अजून एक विचारायचं त्याचं ऑफिस स्पेस आहे मागे आपण बोलतो तसं जर फ्रंटची ऑफिस स्पेस द्यायची असेल तर त्याला दोन ह्याच्यात डिवाइड करणं पॉसिबल आहे का? तुम्ही मला आता ऍक्च्युअल प्लॅन आल्यानंतर सांगू शकतो. नाही, अजून एक. ही जी त्याच्या फ्रंटेजच्या दोन ऑफिस स्पेस आहे त्या दोन मध्ये डिवाइड आपण करू शकतो. अरे इंटर बसत नाही. नाही होत. तेच म्हणूनच मी प्लॅन म्हणला होता त्यावेळेला की प्लॅन ऍक्च्युअल आला की पण मग त्याच्यात आपण डिवाइड मागच्या पुढचे जे ते दोन किलो छोट्याच्यात होऊ शकतो. हा मला ते तुमच्यावरच लक्षात आलं. कारण आपण बोललो तर होतो घ्यायचा तर कोण नाही होणार. आपण बोललो होतो तेव्हा तुम्ही म्हटलं ऍक्च्युअल प्लॅन आल्यानंतर तुमचं घ्यायचं तर होणारच नाही. दोन ह्याच्यात डिवाइड जसं हा महिना तसं लहान किती आहे टोटल? हा 900 पूर्णच डिस्कशन असं होतं की बाथरूममध्ये जेव्हा आपण इनिशियल डिस्कशन चालू होतं कोणाला तरी असं की गरज आहे आता मला थोडं कसं लागतं सेकंडली सगळं बेसमेंट पाऊस झाला तर त्यासाठी काय थर्ड पार्किंग स्पेसेस तुम्ही कारसाठी 106 टोटल जर 2 BHK घेतले आणि 1 BHK 100 पार्किंग स्पेसेस विजिटर्ससाठी काय पार्किंग both two-wheeler parking places because we have commercial and four spaces maximum any
वेळी रस्त्यावर एक गाडी लावून जागा नाही सगळे बस. टू व्हीलर्सला आपण फक्त सोसायटी रेसिडेन्शियलच दिले. टू व्हीलर्सला आपण इथे ओरिजिनल आहे आणि आधी पार्किंग फर्स्ट फ्लोअरला पण आहे, ग्राउंड ग्राउंड फ्लोअरला पण आहे टू व्हीलरमध्ये. टू व्हीलर्स दिले. टू व्हीलर सफिशियंट आहे. ओके. म्हणजे गावामध्ये पण टू व्हीलरला ग्राउंड महत्वाचं आहे कारण प्रत्येकाच्या टू व्हीलर हा गोष्ट आहे, हा प्रश्न आहे. आणि याच्यावरच्या ग्राउंडला Around 60 to 80 occupant common असतं. 60 ते 80 मॅडम आपला काढलाय का किती टू व्हीलर बसते इथे सध्या साधारण 60 ते 80 पर्यंत आहे occupant झालेल्या, शिवाय ग्राउंड लेवलवरती नसते. ते नेहमीच फिरणार होता. आम्ही कधीच असं म्हणलं नाही की बसल पार्किंग बिल्डिंगचा शेप बघता आणि आपलं प्रयत्न नेहमी असेच म्हटलेलं, पण आम्हाला बिल्डिंगचा शेप बघता आणि पण दोन तुम्हाला बेसमेंट करावे लागतील. बेसमेंट मारण्यापेक्षा बदल्स कमी असं एक गाडी पण आता तर आता बरेच कंपनी सांगायला मला दोन बेसमेंट घेण्याचे परवडणार. दोन गोष्टी फरक आहे. बसल पार्किंग इज डिफरंट. दोन बेसमेंट घेणे परवडणार कारण दोन बेसमेंट घेतलं तुम्ही तर घरचा विषय म्हणतो तो जास्त वाढेल बेसमेंटला आणि बेसमेंट किंवा तो डेंजर असतात. पण ऍक्टिव्हिटी गाडी तर बेसमेंट करणार पण तुम्ही दोन लेवल करणार तर बसल पीट इज डिफरंट आणि बेसमेंट इज डिफरंट. बदल पीठ सेक्शन आहे का? बदल पीठ मध्ये इथे साईड आरसीसी वॉल असते सेक्शन आता इथून ही सगळी पडली असते आणि याच्यात साईड सीटेड वगैरे ओव्हरऑल बेस्ट आहे आणि याच्यामध्ये आता मला काय दिसतंय असं की समजा माझी गाडी सगळ्यात आत केस मला 3 गाड्या तुमच्या काढायला बदल पीठचं त्याच्यामध्ये साधारण 4 ते 3 मिनिटं मला लागतात. फक्त बटन दाबायला असतं गाडी आपोआप येते. मला ज्या दोन गाड्यांसाठी तर बदल असणार आहे का 4 गाड्यांसाठी का सगळं मिक्स असं आहे. म्हणजे 10 गाड्यांचं 4x4 वगैरे असं असेल साधारण. चार गाड्यांचं मला वाटतं एक सवय असावा. म्हणजे 4 गाड्या अशा त्याच्याशी जरी 4 आणि 1 2 3 4 आणि खाली खाली 4 एक रिकामा एक सिंगल गाडी जी गाडी आपण मागवतो ना आम्ही काय करतो पार्किंग नसेल पार्किंग नसेल त्यांच्याकडे एक ॲनिमेशन असतं एक फंक्शन जशी ती कार मूव्ह होते ना डेडिकेटेड पार्किंग कन्सल्टंट बनवतो. माझं सजेशन एक आहे की मला असं म्हणजे की त्याच्यामध्ये स्मार्ट की कवरला सगळ्यांना 2 वाजता निघायचं असतं 8 वाजता निघायचं असतं ते आधी 8 वाजता निघायचं
साधारण 100 पझल पार्किंगसाठी मेंटेनन्स खर्च साधारण किती येतो आणि पॉवर कंझम्पशन काय घ्यायचं नाही भाव असं आणि मेंटेनन्स अडीच तेवढा तर येणार एका आमचं सोलर नेट मेंटेन केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कंझम्पशन नाहीच आहे फक्त एक बीजेपीच्या सपोर्टचे 4 फ्लॅट एका नवीन सरळ आहे आता जशी बी बिल्डिंग आतमध्ये दिसते एका नवीन सरळ तुम्ही इथपासून बघा तरी सगळे लोकच आहे का आणि अजून एक प्लॅनप्रमाणे 1 फ्लॅट 1 बाथरूम 2 BHK 3 BHK आपण सो इवन 3 BHK येस तरी एकच करंट नाही नॉट चेक करते तीन बेडरूम नाहीच आहे तुम्ही 3 बेडरूम विकत घेतात का 2 टाकतात तुमचे पैसे वाढतात चार्जेस किती चार्जेस आणि एक नंबर इन्व्हेस्टमेंटचं 3D वर्जन म्हणजे दाखवते थोडासा आम्हाला अंदाज येतो बिल्डिंग कसं दिसते लॉबी मध्ये ऑलमोस्ट 50 फ्लॅट हे जातात काही कॉम्प्रोमाइज करून कमी करता येईल का हा एक मुद्दा आणि दुसरं जर का कॉर्नरचा फ्लॅट घ्यायचा झाला तर त्याचा जो डोर आहे त्याची इथे शेजारच्या फ्लॅटचं टॉयलेट येते आणि तो फूड रेशो कसा सॉल्व केला यादी दाखवलं हा जो आहे आता हा कॉर्नरचा फ्लॅट घ्यायचा गेला तर टॉयलेट इथेच आहे तर आपण जिथे टॉयलेट हा म्हणजे त्याचं व्हेंटिलेशन साधारण या साईडला नर्स मध्ये असलं तरी तुम्ही म्हणतात आहे तर इकडे घेता येईल किंवा इथून टॉयलेटचे विंडोज विजिबल असं आपल्याला वाटते तिथे आपल्या समोर पॅसेजमध्ये इथे स्क्रीनिंग म्हणजे हा एरिया पूर्ण होतो आणि वरच्या मजल्यावर याच्यामध्ये आता किचनच्या याच्यामध्ये हे टॉयलेटचं ओरिएंटेशन चेंज करून किचनच्या इथे वरती व्हेंटिलेशन वाढवते अच्छा त्याच्यामध्ये मॉडिफाईड कसं कॅबिनेट स्पेस तुमची विंडो मोठे स्टोरेजला कॅबिनेट करा तिथे कसं होतंय की ड्राय बाल्कनी मध्ये आणि त्याच्या आपण स्पेशल डोक्याला एवढं लाईट व्हेंटिलेशन मिळायचं नाही काय बाल्कनी त्याच साईडला त्यामुळे तिच्याची नोट बाल्कनी नाहीये पार्ट ऑफ किचन त्यामुळे हा एरिया जो असतो तो लेला कार्पेट असतो तो आपण म्हणतो
फॉर एक्झाम्पल आता हा म्हणजे एक काही गोष्टी मिसळ होतात पण त्या कॅड मध्ये अकरा एरिया आम्ही काढतो पण आपण साईज राहायला डिफिकल्ट त्याच्यामुळे 1250 किलोमीटर सुद्धा 1250 आहे त्याच्यात एक्सेस केला तर 3 BHK बाजूची जी आपल्याला सेम चीज त्याची कमी करायला लागेल ते नाही जमणार. आणि आम्ही ज्या काय सांगणार नाही, ज्यांना आपलं मागच्या नंतर आणि ज्यांना घेतले त्यांना डिरेक्टली मोठा घ्यावा लागेल. आम्हाला विकायला जे पण आम्हाला पाहिजे ना आमचे काही कॅल्क्युलेशन त्यांचे त्याच्यावर आपण सबमिट एक्सप्लोरेशनची परत एक्झॅक्ट रिक्वायरमेंट नका त्याप्रमाणे साईडची जो युनिट्स पण आपली साईडची साईडची आणि 1200 असं त्याला सांगितलं त्याचं काय 1200 मात्र खूप 1100 मध्ये पण 1250 1220 कन्सेशन देण्याचं बाराशे 50 आणि 1220 असं 100 तर 200 दिलं 50 नाही माझ्याकरता मी ऑलरेडी 100 सुद्धा आपण मोठी होते आता तुम्हाला तेच म्हणणार मी कशी 25 खरेदीला मोठी होती ऑलरेडी आमची खूप झाली बँकच्या प्लॅनिंग मध्ये मी 1200 नाही करू शकत 20
सुरुवातीला करणार आहे का? आम्ही तुम्हाला शंभरच्या आणि 300 कार्पेट एक्स्ट्रा दिलं समजून घ्या. आम्हाला हे आम्हाला विकण्याचे पण बघायला टाइम आम्ही पैसे नसतो कमवणार तेव्हा आम्ही करणार कशाला करू शकतो करता तुम्ही जे म्हणताय आणि प्रत्येकाने ना क्वेश्चन नीट आहे कारण सीरियस क्वेश्चन सगळ्या त्याला ऐश्वर्या पाहिजे प्रत्येक फ्लॅटचं वेळ असेल तो आम्ही ऍव्हरेज होतो 1100 ऍव्हरेज आणि मागचे 1200 Thank you.
फर्स्ट फ्लोअरचा जो आदर्श स्कॅनचा आहे त्याच्याशी काही संबंध नाही. फर्स्ट फर्स्ट फ्लोअरला 1100 आठव्या मजल्यापासून तर तो 1100 स्क्वेअर फूटचा. फर्स्ट फ्लोअर आणि जर का काही लोकांना अजून जर का असेल तर 1100च्या ऐवजी 1050 किंवा 1000 स्क्वेअर फूट 150 स्क्वेअर फूट फर्स्ट फ्लोअरचा आणि समजा 4 लोक आहेत ती 2 कॉर्नरच्या फर्स्ट फ्लोअरचा सेकंड कॉर्नर सुद्धा कॉर्नरचा 1000 किंवा 1050 स्क्वेअर फूट असे ते आता कसं तुमची बरे रिवाइज रिक्वायरमेंट आहे आता असं म्हणतात एक पैसा आपला मला फ्लॅट कसा वाढवला नाही पण जसं तुम्ही म्हणता की सगळे बोलले 1050 शीट्स करा किंवा सर्विस म्हणून एकदा रिव्ह्यू करता येईल सिमेट्रिकली जे काही करता येईल रिक्वायरमेंट सिद्धेश माहिती मागे जाणारे आहे नाही तुम्ही लेआउट बघितलं आपला जो ट्रायंगुलर शेप आहे ते मला वेळच आहे मागे पुढे का नाही पुढे ऍक्च्युली पुढे ऍडव्हान्टेज होते असंही म्हणतो ना तुम्ही हा फ्लॅट घेतला पाहिजे तोच घेतला पाहिजे. यापेक्षा अजून काय ऑप्शन द्यायचे मला सांगा. नाही यापेक्षा अजून काय ऑप्शन द्यायचे सॉरी नाही देऊ शकत मागे पुढे असं नाही करणार शेवट चेंज होऊ शकणार. सर यांचं म्हणणं आहे ऍक्च्युली पण तो जे एक्झिस्टिंग मेंबर आहेत माझा असं एक वैयक्तिक मत आहे बऱ्याच लोकांना मानून असेल असं माहिती आहे इव्हॉल्विंग ऍक्टिव्हिटी शुड बी गिव्हन टू दोज बरोबर आय अंडरस्टँड की डिझाईन सोपं नाही एव्हरीथिंग ऍक्सेप्टेड तुम्हाला फायदा बघायचा आहे आम्हालाही बघायचं पण तो सगळ्यात पहिला प्लॅन होता मला वाटतं आपल्या वाढीव झाल्याचं डिस्कशन तेव्हा मागे सगळे 2 वर लागले जास्त पुढे क्वार्टरला 2 BHK आणि मध्ये 760 हा पहिला प्लॅन सगळ्यात पहिला आता माझा दुसरा प्रश्न असा इज इट पॉसिबल की मागे 151 ठेवली ठीक आहे आणि फ्रंटला 3 BHK टाकू शकणार कारण बऱ्याच जणांचं रिक्वायरमेंट वेगवेगळे आहे पुढे कसे फ्रंट स्केल लॉबी पुढे किती लॉबी असतील कधी 850 1200 1220 असा प्लॅन नाही करता येत एक युनिफॉर्म डिझाईन करायला हरपासून वरपर्यंत तेच असतं तुम्ही कदाचित 500 मधला 1214 घ्या चौकाट सावला काय होईल माझा प्रॉब्लेम समजून घ्या मला पूर्ण 13 मजले बघायचे माझं म्हणणं काय आहे 6 फ्लॅट एका मजल्यावर मागे 2 BHK ठीक आहे पुढे 3 BHK मला पुढे 3 जागा नको आणि त्याच्यासाठी हा मुद्दा काढले कारण बऱ्याच जणांना अजून बरेच जण बोलत नाही पण कन्सर्न काय आहे की
मध्ये जे 2 BHK त्यांची गाडोगाडोबर शेजारी तो आता इश्यू कसा कुठल्याही फ्लॅटचं दार एकमेव शेजारी येणारच आहे. ती बेडरूमला पण येणारच आहे. नाही की कसं होईल म्हणजे आता हे एक काम करा मॅडम, तुम्ही वर्कआउट करून घ्या. का सांगतो की मी जर हे करत राहिलो तर हे अनएंडिंग आहे. कारण सांगतो, मी या पासून रिवाइज करायला गेलो की परत मला कुठेतरी वेगळं सदस्य येणार आहे की आम्हाला असं काहीतरी करून दिलं तर बरं होईल. हा प्रश्न आहे तर असं नाही इज इट पॉसिबल. आम्ही काय केलंय, मागच्या सगळ्या थॉट प्रोसेस करून हा फ्रीज केला पूर्ण की याच्यामध्ये काय होतंय की आम्ही तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलंय, तेही तुम्हाला रोड फेसिंग दिले. माझ्या दृष्टिकोनातून जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला आता सकाळी 2 जण आले की आता एक आमचा मागे होता तिथून मागे बिल्डिंग येत आहे काय, आता आम्हाला पुढे काय करता येईल. त्यांची मानसिकता प्रत्येकाची वेगळी आहे. आता पुढे डेव्हलपमेंट काय होऊ शकते मला काहीच कळत नाही. या सर्वोत्तम पॉसिबल जे आम्ही केलेले या स्ट्रक्चर मध्ये चेंजेस करणं मुश्किल आहे. तिकडे 2 बेडरूम टाका, इकडे 3 द्या. आम्हाला आमचा प्रॉब्लेम काय, या सगळ्यामधनं मला एका सर्कल मधल्यापर्यंत बसवायचं. मी पुढे 3 बेडरूम घ्यायला गेलो, मागे टाकले तर मला पुन्हा 1 मधला वर जायला लागेल आणि 1 मधला वर जाणं मला कायद्याने परवानगी मिळणार नाही. कारण तेव्हा माझे सगळे नॉर्म बदलते. म्हणजे त्यांनी या बिल्डिंगचा सगळा घेऊन गेले. आम्ही या विक्रीपेक्षा आणि आमच्या कोणापेक्षा ही बिल्डिंग आधी छान दिसावी, त्याच्या खालचं पार्किंग व्यवस्थित दिसावं, शॉप जेवढे आहेत तेवढे करता यावे या दृष्टिकोनातच केलेली. तुमचा प्लॅन बरोबर आहे. मी जस्ट कोण म्हणते प्रत्येक आपापले कन्सर्न फेस करतात. कारण एकतर आम्हाला तुम्ही डिसिप्लिन पटकन येऊ शकत नाही जेवढी तुम्हाला तुम्ही आमच्यापेक्षा पटपट सांगू शकता एवढे कन्स्ट्रक्शन. आता ऑब्विस आहे परत तुम्ही बरेच आहे काय तुम्ही म्हणताय आम्हाला कॉन्फिडन्स येत आहे पुढे जागा हे पण असा आहे की जसं मी म्हणतो की तुम्ही कुठे बरोबर आहे सगळ्यात भरपूर आहे किंवा पण मग असंही होते की म्हणजे 2 BHK वाला त्यांना फॉर्म्युला हवं वाटलं जाईल त्यांना ऑप्शन असेल कारण तुमचे 8 वर्षाच्या अगोदर फॉर्म्युला मी या पूर्वीच्या जर सगळ्या पुण्यात झालेल्या रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट बघितले तर तिथे एक्झिस्टिंग मेंबर्सला हा चॉईस दिला जात नाही. हे पहिलं प्रोजेक्ट आहे तिथे आम्ही सांगतो की आम्हाला त्या दिशेने ठेवा असं काहीच केलेलं नाही. आम्ही चॉईस पूर्ण तुम्हाला देऊन टाकणार, तुमच्याकडे लॉटरी आहे किंवा कोणा कुठला फ्लॅट आहे. तुम्ही जे म्हणत ना ते आमचा इनिशियल प्लॅन होतं पण तिथे पण ते बसतच नाही. 850 केले ना तसे 30 लाख बसतच नाही. आणि आमच्या याच्यात मेन प्रॉब्लेम आहे की मागचा म्हणजे तो आम्ही काय प्रीमियम म्हणून विकायला मागितलं असं काही नाही. तर 2 BHK बसणारच नाही. त्यांचा शेप असा आहे की एकच लेन भेटेल, 2 BHK बाजूला बसत नाही. आणि जर 2च बसवले तर त्यापेक्षा गंजली म्हणून आणि फ्लो राईट वाढून नाही शिकले. कारण हे जे आता आर्किटेक्ट आहे तुमचं जे 6 मीटर आपण साईडला सोडले ते रिडेव्हलपमेंटला फक्त आपण बँक पर्यंत चालू त्याच्यावरती गेलो तर सगळं डिझाईन बरं आणि बसणार नाही. कुठे लॉटरी सिस्टम असेल त्यांना कॉर्पोरेट हवा आहे हे सगळं समजले सगळं इन्शुर तुम्हाला आमचा ऑप्शनच नाही आणि म्हणजेच या आपल्याकडे बरोबर आहे. डिझाईन करताना थर्डला 3 BHK चे 3 फ्लॅट काढणं फिजिबल नाही. ते 4 BHK पर्यंत करावं लागेल आणि थर्डचं पूर्ण इरिगेशन चेंज आणि बिल्डिंग एकदम ऑब्वियस डेव्हलपमेंटच्या आजूबाजूच्या जेव्हा बिल्डिंग म्हणतात की आजूबाजू लेवलपर्यंत काहीतरी प्रोजेक्शन असतात म्हणजे बाहेर आलेलं असतं काही असतं ती बिल्डिंग आपण खराब असते. बिल्डिंग प्लॅनिंग वाईज आणि डिझाईन वाईज योग्य आहे. आपल्याला फक्त एरियामध्ये कशी बसेल हे आपण त्यांना सजेशन करूया. माझं सजेशन काय असायचं की थोडंफार एरिया प्लस झाल्यानंतर जो अफोर्डेबल आपल्याला भावा या हिशोबाने फ्लॅट बसवायचा. तर त्यातल्या त्यांनी ज्या पद्धतीने ग्रीडनुसार बसवलेला आहे तो फ्लॅट खरंच चांगला बसवलेला आहे. फक्त मायनर चेंजेस करून जो काही करायचा असेल तो करूया. टॉयलेटचे ओरिएंटेशन चेंज करता योग्य आहे. काही व्हेंटिलेशनच्या दृष्टीने जे काही करताय ते करू शकता. सरांचा जो मुद्दा होता कशाचा होता तुमचा मागच्या साईडचा तर त्यावेळेला त्यांनी 2
ऑप्शन्स दिले होते त्याच्यात हा ऑप्शन आपण नंतर चूज केला होता आणि याच्यामध्ये वेगवेगळं विजिबिलिटी पण चांगली आहे. ईस्ट साईडला एक फ्रंटचे फ्लॅट असल्यामुळं फ्युचरच्या दृष्टीने ओरिएंटेशन वाईज खूप चांगलं आहे, कारण त्या साईडला साऊथचा सन कधीच त्रास देणार नाहीये, कारण त्या साईड खूप खास लाईट आहे. मागच्या स्लाईडला ऍक्च्युली जास्त हीटचा त्रास होता, फ्रंटला तो होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट शॉप फ्रंटेज आहे आणि शॉपच्या पुढची जागा आपला 24 मीटरचा रस्ता आहे आणि इन फ्युचर समोर सोसायटी काही डेव्हलपमेंट करेल ती सुद्धा थोडी अजून मागे जाणार. तिथेही कमर्शियल होऊ शकतं, अर्ध किंवा रेसिडेन्शियल होऊ शकतं, ते आता आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, पण त्या साईडला पेनही जास्त आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की फ्लॅट आता आपण ज्या लेवलला आहोत त्याच लेवलला म्हणजे सोसायटीच्या डेव्हलपमेंटमुळे आपल्याला हव्या त्या फ्लोअरला किंवा हव्या त्याच डायरेक्शनला फ्लॅट मिळेल असं नसतं. प्रत्येकाला इच्छा असते की माझा मागच्या साईडला फ्लॅट आहे तर मला मागे मिळावं, पुढे मिळावं आणि बेसिक मॅनेजरला बेसिक मिळावं. तसे पण मान्य आहे, पण आता डेव्हलपमेंट आपल्याला लॉटरी सिस्टीमच करायला लागते आणि तीच योग्य असते. त्या लॉटरी सिस्टीममध्ये आपल्या नशिबाने त्याच्यात काही दुसऱ्याला पर्याय नाही, तर ती डेव्हलपमेंट होऊ शकते. कारण आपण याच प्रोसिजरने आधीपासून चाललोय, याच पद्धतीने आपण जाऊया जेणेकरून तुमचे कॉन्सिक्वेन्सेस होणार नाही. आता जेव्हा आपलं लॉटरी सिस्टीममध्ये होईल त्यानंतर जर इंटरनली तुम्हाला एकमेकांमध्ये डिस्कशन करून प्लॅन चेंज करायचा असेल तर तो तुम्ही चेंज करा. त्यानंतर त्यांचे ऍग्रीमेंट आणि हे सगळे फ्युचरमध्ये होतात. ओके, आणि युनिफॉर्मिटी आम्ही का ठेवली, आमच्या अनुभवावर ठेवली. का सांगतो, माझं स्वतःच एक त्या डायरेक्ट अपार्टमेंटमध्ये होतं. ते एका बिल्डरने घेतला आणि त्यांनी काय केलं, त्यांनी एक्झिस्टिंग फ्लॅट बनवून पहिले 4 मजला केलं आणि नंतर मोठे फ्लॅट बांधले. असे म्हणजे बघायला गेलं असं वाटतं मिनिमम चोरून तुला मला रस्ता सँक्शन झाला डीपी प्रॉपर्टी या बजेटमध्ये कॉर्पोरेशनच्या सुधारणा गोष्टी सँक्शन झाला 900 हा इतका याचा डिमांड होतो मला याचे एवढी सिलेब्रिटी लक्षात येणार म्हणजे तुम्हाला स्वतःहून सांगतो की जेवढे एरिया स्क्वेअर फूट तुम्हाला मिळेल इज माय लॉस, पण इतर कुठे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा इथं आहे घेऊन टाका. कारण दुसऱ्या कुठल्याही देशात बरोबर काम तुम्हाला इंडस्ट्री येणार नाही. प्रवासवर मॉडेल has become very people's rapid. The high access 6 मीटर रोड आहे तिथे 6 मीटर रोड प्रचंड सगळ्यात भेटलं म्हणजे 24 मीटर रोड आहे वेगळी असते. डीपी रोडचा ऍक्सेस आहे, मेट्रो आहे त्याबरोबर सुंदर एरिया आणि इथे नया लायकीची बिल्डिंग. फक्त छोट्या मोठ्या काही दुर्दैव आहे मला, मी प्रत्येकाला मागे देऊ शकत नाही, प्रत्येकाला हात देऊ शकत नाही, तुला राष्ट्र व्हिडिओ घ्यायला लागेल, तुम्हाला ते मला करायला लागेल. आपण याला पर्याय कारण युनिफॉर्म चार्ट बिल्डिंग अपेक्षा आहे. एवढं कॉपरेट प्लीज कॉपरेट करा. मला काही ठिकाणी नाही बरोबर म्हणजे ते वाटतं की इट इज व्हेरी रिजिड, परंतु एवढं सगळं बसवणे आपली काही सगळ्या गोष्टी त्यानंतर वेगळे याशिवाय काही सांगता येईल सर्व्हिसेस मध्ये विचारत आहे की गार्बेज डिस्पोजलचं शूट आहे का किंवा एक्सप्लेनेशन कसं असेल. आपण आयजीडीसीला दाखवूय की आपण ग्रीन बिल्डिंग साठी दाखवूय ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन याला जे काय नॉर्म्स लागणार आहे तुम्हाला ते सगळे दिलं करणार. Speaking of green building, the existing applications that I know, it doesn't reflect on that's the second of the things almost every computer. It's not me take public work for the next week.
शेडेड प्लांट असतात त्यावेळेस ऍक्शन लेटर रिझर्व प्लॅन्स असतात. काही महत्वाचे पॉईंट कन्स्ट्रक्शनच्या वेळेस कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल एसीच्या साठी डकमध्ये आपण युनिट बसवतो आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल फ्लॅटवाल्याला मोठं फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बसवावं लागतं कारण कॉम्प्लिट फिल्टरची सोय केलेली नसते. हे कन्स्ट्रक्शनच्या वेळेस जर का घेतली तर आम्ही सर्व्हिस लेट मिळणार. Exactly. ही काही प्रॉब्लेम हे वेगळी नाही दिसते. इथे सर्व्हिस स्टार्टच असते त्याला ऍक्सेस या गोष्टी काय आम्हाला सांगावं वाटत नव्हतं कारण हे आमच्याकडून करणं अपेक्षित आहे. हे बरोबर आहे. आपण काय प्रत्येकाचं ते आलेलं आहे. ऍक्सेस म्हणायला सर्व्हिसचा प्रॉब्लेम म्हणण्याचा उद्देश असा आहे की हा कॉमन पोझिशन याच्यात कुठं दिसत नाही, नॉर्मली दिसतच नाही. पण ज्या वेळेला आपण प्लॅन फायनल करणार आहे सगळ्यांच्या सहाय्याने त्या पोझिशनला आम्हाला ऍटलीस्ट कॉमन पोझिशन मिळायला गरज होती. कारण मग ते कॉमन्सचं काय प्रॉब्लेम होतं नाही वगैरे आता आणि फर्निचरला त्रास होऊ शकतो. आता डिझाईननुसार जे येणार आहे ते येणारच, त्याला कोणीच काही करू शकत नाही. पण ऍटलीस्ट त्याच्या ऍशियन वॉल घेणार त्या कॉलमचे स्क्वेअर येणार आहे त्याच्यावर. आता बिल्डिंग 11 मजली होणार आहे तर जास्तीत जास्त करून ब्रिक वॉलचा प्रयत्न होईल. कारण ग्रीन बिल्डिंगला नाही परवानगी. If you go for environment protection norms, green building मध्ये IGBC मध्ये लाल बिल्डिंगला परवानगी नाही. कायद्याने आता ऍक्च्युली लाल बिल्डिंग इलीगल आहे. कारण ही गरमी पाण्यावर मध्ये काय दिवसावेळी याचं पीओपीचं ते प्लास्टरिंग केलं जातं. एकदा होल मारलं की त्याच्यावरती काही आम्ही प्लास्टर बनवलेलं असतं. आपण पाण्याचा प्रॉब्लेम काय आहे सध्या तुमचं वॉटर टँक कसं असतं म्हणजे टँकमध्ये कारण कसं सध्या आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम तर ते सगळ्यांना सफिशियंट पाणी पुरत जशी ती सोयी करून देणार सगळ्यात बेसमेंट पार्किंगमध्ये सुद्धा जे काही वॉटर ब्लॉकिंग डिसिजन केलं आहे इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफॉर्मर जे आहे ते त्यातून सेपरेट ट्रान्सफॉर्मर होत असतं. ते मला पण बोलत त्याच्यामध्ये सोसायटीच्या हॉलमध्ये फ्रेश पिलर येणार नाही. दुसरा एक पॉईंट असा होता की चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिकल व्हेकल्ससाठी ते पण ग्रीन बिल्डिंगला कंपल्सरी म्हणजे कसं इंडिव्हिज्युअल असणार एक कॉमन चार्जिंग पॉईंट असतो. त्याला जी जागा जाईल ती आमच्या सोसायटीमध्ये जेवढे EVs प्रत्येकाचं सेपरेट चार्जिंग पॉईंट आणि कनेक्शन त्या ऑटोमोबाईल कंपनीनेच दिले. चार्जिंग फॅसिलिटी आहे ऑटोमोबाईल कंपनीच करते. माझं नाव आहे
चालतात पण मला आहे, possible आहे. पॉसिबल आहे ते करणं. हा फक्त आपला प्रॉब्लेम नाही का आता सगळीकडे सेक्युरिटी एरिया असणार आहे, सेक्युरिटी एरिया असणार आहे आणि बोलूया असं की फाउंडेशन करताना तुम्ही जर ते मी आता बरेच मी जे तुमचं आम्ही वॉटर ॲग्रीमेंट लिहितो टॉप फ्लोर वाल्यांना ऍग्रीमेंटमध्ये लिहिलं लाईफ टाईम आणि अनलेस त्या फ्लॅटला काही कोणतं पण ऑटोमॅटिक जर लिकेज झालं टॉप फ्लोरला आमची लाईफ टाईम गॅरंटी ऍग्रीमेंट मध्ये दिलेलं असतं फ्लॅटच्या की आम्ही करून देऊ आमच्या मी आता सगळ्यात मोठं आता जुने दिवस गेले ह्या सगळ्या गोष्टी मला काही दिवस आणि याचे तुम्हाला लाईव्ह फेलोवर्स प्रत्येक सोशल मीडियावरती कामाच्या प्रोग्रेसचे प्रत्येक फाउंडेशन पासून शेअर होते. म्हणजे आम्ही काय जागेवर फाउंडेशनला काय करतो, एस्टिमेशनला काय करतो, या सगळ्याचे प्रत्येक प्रोग्रेस रिपोर्ट दर महिना मी तुमच्या सोसायटीवरती शेअरच होतो. मी तुम्हाला आणि तुम्ही मोजूनच करणार ना खरंच काय मला वाटतं तुमचं म्हणणं आहे की 50 फ्रंटसाईडची कटिंग पाहिजे फ्रंटेजचं आपण बघूया ते आम्ही डिझाईन करून आपण म्हणजे कसं तुमच्या मीटिंगच्या आधी हे सगळे चेंजेस आता या चेंजेससाठी मला असं विचारायचं की इथं जे आपण 1 BHK आपल्याला मिळणार आहे त्याच्यात तुम्हाला काही शंका आहे म्हणजे त्याप्रमाणे त्यांना त्या प्लॅनमध्ये फरक नसेल तो त्यांना आहे तसं ठेवायचा आणि ज्यांना वाढीव घ्यायचा आहे तुम्हाला मंत्री साहेब तुम्हाला वाढीव घ्यायचा आहे तो कसा बसतोय तुम्ही दिले ती त्याप्रमाणे तुमची बसत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअली जाऊन त्यांना भेटा मॅडमशी बोला त्यांचं ऑफिस आपल्या जवळच आहे मी त्यांना जाऊन कसं पर्सनली तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम इतरांच्या वेळी घेण्यापेक्षा आपण असं करूया आता कसा असतो प्लॅनमध्ये कसा अजून मला वाढीव घ्यायचं आणि त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल त्याच्यात आता कसं तो डिझाईन कन्स्ट्रेंट तर त्याच्यामध्ये काही चेंज करण्याचं 8 रिक्वायरमेंट असेल तर एरिया बसतो पण मग ती साधारण ऍव्हरेज काय म्हणजे कसं 1100चा तर आपण 10,000 कमच करायचं तर ते जर नंबर वाढले तर करतोय आणि ते सुद्धा आर्किटेक्ट सांगितलं सुरू की सिमेट्रिकल पाहिजे काय होतं तर जसं की जास्त 1100चं एक मग बघायचं महाराष्ट्र बाहेर त्यामुळे एक 1200ची आली बरीच रिक्वायरमेंट तर आपण एकदा रिव्हिजिट या संपूर्ण एरियामध्ये सगळ्या एरियामध्ये कुठलाही 1250 ते 1270 स्क्वेअर फूटचा फ्लॅट अवेलेबल नाही आणि तीच मॅक्सिमम डिमांड आज त्याच्यामुळे इथे आमचं लिमिटेड कुठली आहे एक तर प्रचंड मोठ्याची तीनची डिमांड नाही दुसरी गोष्ट 1250 ते 1270 कार्पेट हा लोकांची डिमांड इतकी प्रचंड आहे की कुठे अवेलेबल नाही आपल्या एरियामध्ये आम्ही डेलिमिटेडली डिझाईनला केला कारण याची सेलिब्रिटी तेव्हाच वाढेल कारण इथे एक फ्लॅट अवेलेबल एक सुद्धा म्हणजे आज आम्ही फक्त बोर्ड लावायचं बाकी आहे दिस इज सोल्ड आउट सर पण हे आमचं सर्व फायदा झाल्यावरच सेल करणार सर आम्हाला काहीच नाहीये
आम्हाला काहीच नाही. शंका आहेत का? मला असं वाटतं की आता आपण असं सर तुमचे जे काही रिक्वायरमेंट काय आपण काय असणार तुम्ही लक्षात त्याच्यावर मी मला त्यांच्याशी डिस्कस केलं कारण आपण वेळ तर मला वाटतं की जे काही झालंय जे काही शंका असतील त्या त्यांनी समजून घेतलेल्या आहेत आणि ते त्याप्रमाणे चेंजेस करतील तर सरांनी सह्या केल्या असं मी समजतो. आणि आजची सभा वाटतं मी संपल्याचं काय करतो सर्वांचे आभार मानतो.